नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची हत्या केल्याची घटना नवी मुंबईतील दारावे गावात घडली होती। दारावे गावात शनिवार दिनांक 4 मे रोजी रात्री महिलेच्या हत्येची घटना घडली। येथे राहणाऱ्या लालबानू सरदार वय 45 यांचा राहत्या घरात मृतदेह आढळून आला होता। या घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। यावेळी लालबानू यांच्या डोक्यात जड वस्तूने घाव घालून हत्या केल्याचं स्पष्ट झालं। शिवाय घटनास्थळी रक्तानं भरलेले फरशीचे तुकडे, चाकू देखील मिळून आले। यावरून मृत महिलेच्या मुलाकडे चौकशी केली असता मुलाचे वडील उस्मान सरदार वय वर्ष 60 यांच्याकडून सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला जात असल्याचं कारण समोर आलं। तर घटनास्थळी सापडलेला रक्ताने भरलेला शर्ट देखील उस्मान सरदार याचाच असल्याचं स्पष्ट झालं। त्यावरून मारेकरीला शोधण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी पथक केलं होतं। पोलीस पथकानं तातडीनं तपासावर जोर देऊन पश्चिम बंगाल येथून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या उस्मानला ताब्यात घेतलं। त्याची चौकशी केली असता त्याने पती पत्नीमध्ये भांडण झालं असता डोक्यात फरशी मारून पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली। यानुसार रविवारी सकाळी त्याला अटक करण्यात आल्याचं वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी सांगितलं। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।